नमस्कार. मी ऍडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिल्ली कंडोम करण्यासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी काल जे काही महत्वपूर्ण जजमेंट दिलं त्या संदर्भात त्याची माहिती आजच्या व्हिडिओ. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर ते चॅनल आज रोज सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवीन अपडेट ही तुम्हाला मिळते. मित्रांनो, ऍप्लिकेशन आणि कोणत्याही स्वरूपात जर तुम्हाला न्यायालयात हात मागायची असेल तर त्यासाठी कायद्यामध्ये एक विशिष्ट स्वरूपाची मुदत विहित करण्यात आली. सगळ्यांना माहित असेल की लिमिटेशन ऍक्ट 1963 यातील कलम 5 नुसार जर तुम्हाला दावा करण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी जर विलंब झाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला या कायद्यातील कलम 5 अनुसार तो झालेला विलंब हा माफ करून द्यायचा. त्याच अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी डिले कंडोमचे ऍप्लिकेशन संबंधित मॅजिस्ट्रेट किंवा जज यांच्यासमोर आल्यानंतर त्यांनी काय बघणं गरजेचं आहे या संदर्भात स्पष्टीकरण केलं. मित्रांनो, कलम 5 मध्ये जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर त्यामध्ये असं दिसून येतं की डिले हा कंडोम होईल, परंतु त्यासाठी जे काही कारण असेल तर ते कारण तुम्हाला स्पष्टीकरणासह करावं लागेल, शामिल करावं लागेल. केवळ डिले झाला म्हणून तुमचा अर्ज हा विलंब माफीचा अर्ज मंजूर होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला जो काही डिले झालेला असेल तो डिले कितीही जुना असला, कितीही जास्त असला, त्याच्याशी कायद्याला देणं नाही, परंतु तो झालेला डिले हा तुम्हाला स्पष्टीकरणासह तुमच्या अर्जामध्ये नमूद करणं गरजेचं आहे. तशा स्वरूपाचा जर तुमच्या अर्जामध्ये तो डिले नमूद केलेला नसेल, स्पष्टीकरणासह तो एक्सप्लेन केला गेला नसेल तर अशा परिस्थितीमध्ये मात्र तो झालेला डिले हा तुम्हाला कंडोम करता येणार नाही, असं देखील माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी म्हटलं. यामुळे ज्या ज्या व्यक्तींच्या स्वरूपात डिले कंडोमचं ऍप्लिकेशन दाखल असेल किंवा दाखल करायचं असेल तर त्यासाठी त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की डिले कंडोमचा अर्ज दाखल करण्यापूर्वी तुम्हाला जेवढ्या दिवसाचा डिले झाला असेल त्या दिवसाचा डिले तुम्हाला व्यवस्थितरित्या स्पष्टीकरणासह तुमच्या अर्जामध्ये नमूद करावा लागेल. जर तुम्ही तसं नाही केलं तर तुमचा डिले कंडोमचा अर्ज हा या जजमेंटच्या आधारे समोरचे वकील जर स्ट्रॉंग असतील तर या जजमेंटच्या आधारे त्यांचा अर्ज रद्द होऊ शकतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय यांनी असं देखील वर्तवले की लॉंग डिले कितीही असला त्याच्याने काय फरक पडत नाही, परंतु जर तुमचा डिले हा जर तुम्ही स्पष्टीकरणासह नमूद नाही केला तर मात्र तुमचा अर्ज हा रद्द करावा लागेल. मित्रांनो, ते जे जजमेंट आहे ते जजमेंटची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते जजमेंट डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला बचावासाठी किंवा विरोधासाठी त्याचा वापर करू शकता. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक प्रश्न असतील तर ते तुम्हाला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहज सल्ला देऊ शकता. धन्यवाद.